मंडळी, सध्या राजकारणात जे काही घडतंय ते फक्त आपल्या दृष्टीसाठी नाही, तर पुढील निवडणुका आणि स्थानिक सत्ता यासाठीही निर्णायक ठरू शकतं. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सध्या राजकीय वारं थोडं वेगानं फिरतंय. भाजपाने आपली रणनीती आधीच आखली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये आता नव्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. येत्या वर्षाच्या उत्तरार्धात या मतदारसंघात कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आतापासूनच तयारीत आहेत. किंबहुना याच मतदारसंघात भाजप समीकरण फिरवण्याच्या तयारीत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी पाऊलही टाकली आहेत. नेमकी काय आहेत ती गणितं? मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका केव्हा लागणार, जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहत आहात आजचं काय महाराष्ट्र. मंडळी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सध्या चर्चा या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या भोवती फिरत आहेत. या मतदारसंघाचे सध्याचे प्रतिनिधी सतीश भानुदासराव चव्हाण हे आहेत. 2020 मध्ये त्यांनी भाजपाच्या शिरीष भास्करराव बोराळकर यांचा पराभव करून तिसऱ्या कार्यकाळासाठी विधान परिषदेचा मार्ग गाठला होता. त्यांची राजकीय ताकद आणि मतदारांवरील पकड यामुळे हा मतदारसंघ नेहमीच गरम विषय ठरतो. पण 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर राजकीय समीकरण बदललं. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक मोठा गट युती सरकारमध्ये सहभागी झाला. सतीश चव्हाणांनी या फाटाफुटीत अजित पवारांनाच पाठिंबा दिला होता. परंतु गतवर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परत प्रवेश करून गंगापूर मतदारसंघात भाजपाच्या प्रशांत बंब यांच्याशी सामना केला. मात्र या निवडणुकीत मोठ्या मतांनी म्हणजेच तब्बल 50,000हून अधिक मतांनी पराभव झाल्यानंतर राजकीय वाटचाल सुलभ व्हावी म्हणून ते पुन्हा अजित पवारांच्या पक्षात परतले. त्यामुळे आता जेव्हा निवडणुका होणार आहेत तेव्हा अर्थात सतीश चव्हाण हेच पुन्हा अजित पवार गटाकडून उमेदवार असतील यात काहीच शंका नाही. कारण मराठवाड्यातील काही भागात अजित पवार यांची ताकद आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या पट्ट्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तितकासा वाव नाही. इथलं सगळं राजकारण शिवसेना आणि भाजप भोवतीच फिरताना दिसून येतं. अशा परिस्थितीत सतीश चव्हाण यांच्या रूपाने ते थोड्याफार प्रमाणात इथल्या जनतेत तग धरून येत. त्यामुळे साहजिकच सतीश चव्हाण यांनाच पुन्हा तिकिटाची अपेक्षा असणार. मात्र इथंच मोठा ट्विस्ट आहे. भाजपाला देखील या मतदारसंघात आपली ताकद दाखवण्याची इच्छा आहे. याआधी जयसिंगराव गायकवाड आणि नंतर श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं. पण एकदा यश मिळाल्यानंतर हा मतदारसंघ भाजपाला सहज जिंकता आलेला नाही. आता आगामी वर्षभराच्या निवडणुकीसाठी भाजपाने पूर्वतयारी सुरू केली आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या विभागीय बैठकीत नांदेडमधून खासदार डॉक्टर अजित गोपछडे, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि इतर आघाड्यांच्या प्रमुख उपस्थित होते. बैठक न रद्द करता भाजपाने सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र करून आगामी निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याचं नियोजन सुरू केलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार चव्हाण आणि भाजपामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, शिक्षण संस्थांशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते आता भाजपात आलेले आहेत. हे पोषक वातावरण भाजपाला मोठा फायदा देऊ शकतं. सतीश चव्हाण यांनी मागील निवडणुकांमध्ये नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोलीतील काँग्रेस नेते, शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक व कार्यकर्त्यांचा मोठा हातभार घेतला होता. परंतु आता थोरल्या पवार आणि धाकट्या पवार यांच्यातील विभागणीमुळे या नेत्यांमध्ये पूर्वीसारखी आस्था राहिलेली नाही. यामुळे भाजपाच्या रणनीतीला एक मोठा फायदा मिळालाय. भाजपाकडून सध्या उमेदवार कोण असावा याबाबत स्पष्ट चर्चा सुरू नाही, परंतु जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून पक्षाला शक्य तितकी ताकद मिळवणं हे प्राथमिक उद्दिष्ट ठरलंय. विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घटनांमुळे भाजपानं आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आपली रणनीती अधिक ठळक केली आहे. सतीश चव्हाण यांनी नुकतंच नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं भाजपाच्या प्रतिनिधी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणुकीवर चर्चा झाली आणि स्वतः चव्हाण यांनी मान्य केलं की भाजप आपला उमेदवार स्वतंत्रपणे उभा करण्याच्या तयारीत आहे. आता या सगळ्यात अजित पवार मध्यस्थी करून सतीश चव्हाण यांच्यासाठी भाजपाला माघार घेण्यास भाग पाडतात का, की आपल्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या जोरावर सतीश चव्हाण भाजपाच्या आव्हानाला सामोरं जाणार
हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. अजित पवारांचं नेतृत्व असलं तरी राजकीय संघटना, युतीचं गणित, मतदारांची नोंदणी आणि पक्षातील नवीन सामर्थ्य हे सर्व घटक आगामी निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राजकारणाचा हा खेळ पुढील महिन्यात आणखी रंगणार आहे आणि हे पाहणं खूप रोमांचक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं की भाजपाचा उमेदवार या मतदारसंघात बाजी मारेल? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.